नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण आपल्या नवीन विषयाला सुरुवात करतो आहे. तो विषय आहे पितृपक्षाविषयी. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पितृपक्षामध्ये 15 तिथी असतात आणि त्या 15 तिथींचे 15 ते 16 तिथी असतात. त्याच्यामध्ये पौर्णिमेची तिथी देखील आपल्याला मोजावी लागते. तर या प्रत्येक तिथींचं आपापल्या कुटुंबानुसार, घरानुसार त्यांचं श्राद्ध विधी असतो. पण या संपूर्ण पितृपक्षामध्ये काही 4 तिथी अशा आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि या तिथींना जर आपण पितृंविषयी काही सेवा केली तर ती सेवा आपल्या पितरांना निश्चितच संतोषकारक ठरते. त्याचप्रमाणे आपल्यावर जे पूर्वज रागवलेले असतील किंवा पितृ रागवलेले असतील किंवा त्यांचा दोष आपल्यावर असेल तर या 4 तिथींना केली जाणारी सेवा ही विशेष फलदायी ठरते. तर कोणत्या तिथी आहेत ते आपण जाणून घेऊया. पण त्याआधी सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं, कारण आपले पूर्वज म्हणजे आपले पितर यांनी आपल्यासाठी भरपूर संपत्ती ही कमावून ठेवलेली असते. आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपण योग्य जो विधी करायचा तो विधी जर आपण केला नाही तर त्यांचा तळतळाट आणि शापास आपण कारणीभूत ठरतो. आणि याचं परिणाम म्हणजे आपल्यावर भयंकर असे पितृदोष लागतात. या पितृदोषाचं सगळ्यात मुख्य असा लक्षण म्हणजे घरामध्ये शांती न टिकणे, होणारे काम, हातातोंडाशी येणारे काम अपूर्ण राहणे, घरामध्ये सतत भांडणे, ऐन जेवायला बसायच्या वेळी घरामध्ये भांडणं होणे, नोकरीमध्ये खोटा आळ येऊन आपल्याला नोकरीवरून काढण्यात येणे, व्यवसायात कितीही आपण प्रयत्न केले तरी यश न मिळणे, हे आपले पितृदोषाविषयीचे काही लक्षणं आहेत. तसेच संतती वाईट वळणावर लागणे, संतती प्राप्त न होणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे. तर जर आपल्याकडून इतर तिथींना पितृंच्या सेवा होत नसेल तर किमान या 4 तिथी ज्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्या 4 तिथींवर तरी आपल्याकडून जी शक्य होईल ती सेवा करण्याचा जरूर प्रयत्न करा. आणि त्या सेवा कोणत्या आहेत हे आपण याआधी आपल्या चॅनलवर टाकलेलंच आहे. पण त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही अवश्य पहा आणि त्या सेवा तुम्ही या 4 तिथींना करण्याचा जरूर प्रयत्न करा. तर चला बघून घेऊयात कोणत्या आहेत या 4 तिथी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पितृपक्ष हा 18 सप्टेंबर 2024 पासून 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. आणि हा जो पितृपक्ष आहे हा सर्व पितृ अमावस्येला संपतो. सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात. पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष महत्त्व आहे. या महत्त्वाच्या तिथींवर ज्या पितरांची मृत्यूची तारीख निश्चितपणे माहिती नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जाते. आणि तुम्हाला अशाच 4 तिथींबद्दल माहिती सांगत आहे. आणि ज्यांना आपल्या पूर्वजांच्या किंवा पितरांच्या मृत्यूची निश्चित तारीख माहिती नसेल तर सांगितलेल्या या 4 दिवसांवर श्राद्ध केलेस ते श्राद्ध ग्राह्य धरलं जातं. आज आपण अशा 4 तिथींबद्दल व्हिडिओमध्ये माहिती बघतो आहे ज्या पितृपक्षातील सर्वात महत्त्वाच्या तिथी मानल्या जातात. सर्वप्रथम आहे अविधवा नवमी म्हणजेच अहेव नवमी. ती येते आहे 25 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी. माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. तिच्या हयातीत ती आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी अनेक उपवास करते. आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथी तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आली आहे. या दिवशी आपल्या दिवंगत आईचे श्राद्ध केल्याने आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. त्यांच्या आशीर्वादाने
तुमच्या घरात समृद्धी येते. पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आदर केला पाहिजे. या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे व तिला क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी. दुसरी तिथी आहे पितृपक्ष एकादशी. पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असेही म्हणतात आणि शास्त्रात तिचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षातील एकादशी शुक्रवार 27 सप्टेंबर 2024ला आहे. या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पुढील लोकात शांती आणि समाधान मिळते. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दानधर्म केल्याने यमलोकात जावे लागत नाही. त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते, सद्गती मिळते. पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचे स्मरण पूर्ण भक्तिभावाने करावे. पुढची तिथी आहे चतुर्दशी श्राद्ध. पितृपक्षामध्ये चतुर्दशीचे श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी अकाली मृत्यू झालेल्याचे श्राद्ध करण्याचे शास्त्रात सांगितले आहेत. शनिवार 21 सप्टेंबर 2024 चतुर्दशी श्राद्ध आहे. काही लोकांचा लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो. त्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. खून, आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्याचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. या चतुर्दशीला घायाळ चतुर्दशी असेही म्हणतात. चतुर्दशीच्या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितले आहेत की चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मरणाऱ्यांचे श्राद्ध न करता ते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करावे. सर्वपित्री अमावस्या ही आहे पुढची आपली चौथी तिथी. सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले पूर्वज परत जातात. यावर्षी सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबर 2024 बुधवारला आलेली आहे. या दिवशी ज्यांची मृत्यू तारीख श्राद्ध केले जाते असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी किमान 5 ब्राह्मणांना घरी बोलावून अन्नदान करावे व त्यांना दान देऊन आदरपूर्वक निरोप द्यावा. त्याला महालय श्राद्ध असेही म्हणतात. या दिवशी पितरांचे स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते सुखी होऊन मुलांना आशीर्वाद देतात असे म्हणतात. तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहिल्या त्या अशा 4 महत्त्वाच्या तिथी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. आणि या तिथींना आपण ज्या विशेष सेवा आहेत जसे संक्षिप्त भागवताचे पारायण, पितृस्तोत्र, त्याचप्रमाणे बाह्यशांती सूक्त हवनयुक्त करावे किंवा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जो एक पितृंना संतुष्टीकारक जो दिवा सांगितला आहे मोहरीच्या तेलाचा, तो दिवा संध्याकाळी दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा. या 4 तिथींना तुम्हाला इतर दिवशी जर जमत नसेल तर या 4 तिथीला या सेवा अवश्य करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते व्हिडिओ देखील नक्की चेक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.